एक राजा, त्याच्याकडे सत्ता, संपत्ती, सैन्य सगळं होतं, पण तरीही तो समाधानी नव्हता. आणि एक दिवस त्याने सगळं काही सोडून दिलं, फक्त एका गोष्टीसाठी, खरं सामर्थ्य मिळवण्यासाठी. ही कथा आहे विश्वामित्राची, जी तुम्हाला शिकवेल खऱ्या शक्तीचा अर्थ काय असतो. खूप वर्षापूर्वी एक पराक्रमी राजा होता, विश्वामित्र. तो शूर, बुद्धिमान आणि आपल्या राज्याचा अत्यंत यशस्वी शासक होता. एकदा तो आपल्या सैन्यासह जंगलातून जात होता, तेव्हा त्याला एका आश्रमात थांबायची इच्छा झाली. तो आश्रम होता महान ऋषी वसिष्ठ ऋषी यांचा. वसिष्ठाने राजाचं स्वागत केलं आणि आश्चर्य म्हणजे एका साध्या आश्रमात त्यांनी संपूर्ण सैन्याला राजासारखा सत्कार दिला. राजा चकित झाला. हे कसं शक्य आहे? जेव्हा वसिष्ठाने सांगितलं, हे सगळं शक्य आहे माझ्याकडे असलेल्या कामधेनूमुळे, राजाच्या मनात लोभ निर्माण झाला. त्याने विचार केला, अशी शक्ती माझ्याकडे असली पाहिजे. त्याने कामधेनू मागितली, पण वसिष्ठाने नकार दिला. राजा संतापला. त्याने ती बळजबरीने घेण्याचा प्रयत्न केला, पण वसिष्ठांच्या तपशक्तीपुढे त्याचे सैन्य पराभूत झालं. त्या दिवशी विश्वामित्राला समजलं, राजसत्ता ही खरी शक्ती नाही, तपशक्ती आणि ज्ञान हेच खरं बल आहे. त्या अपमानानंतर राजाने ठरवलं, मी सुद्धा वसिष्ठांसारखा महान ऋषी बनेन. त्याने आपले राज्य, वैभव, सुख सगळं सोडून दिलं आणि कठोर तपश्चर्या सुरू केली. वर्षानुवर्ष त्याने उपास, ध्यान आणि आत्मसंयम यांचा कठोर अभ्यास केला. अनेक वेळा त्याची परीक्षा झाली. इंद्राने त्याला विचलित करण्यासाठी मेनका पाठवली. विश्वामित्र थोड्या काळासाठी विचलित झाला, पण त्याने हार मानली नाही. पुन्हा उभा राहिला, पुन्हा तप केलं आणि शेवटी त्याने स्वतःच्या इच्छांवरती विजय मिळवला. शेवटी एक दिवस स्वतः ब्रह्मदेव प्रकट झाले आणि म्हणाले, विश्वामित्र, आता तू केवळ राजा नाहीस, आता तू झाला आहेस बृहर्षी. आणि सर्वात मोठी गोष्ट, वसिष्ठ ऋषींनीही त्याला मान्यता दिली. मित्रांनो, खरा विजय बाह्य जगावर नाही तर आपल्या मनावर असतो. अपयश, प्रलोभन, अडचणी या सगळ्या येणारच, पण जो हार मानत नाही तोच खरा विश्वामित्र बनतो. जर तुम्हालाही आयुष्यात काही मोठं साध्य करायचं असेल तर ही कथा लक्षात ठेवा. परिस्थिती नाही तर तुमची जिद्द तुम्हाला महान बनवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी कथांसाठी SP स्टोरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका.